आज मी तयार केलेला आहे बटाट्याचं मिरचू आणि बघा पावात टाकून मी असं गरम केलेलं आहे। खूप छान लागतं, मुलांना आवडतं, त्यासाठी मी करते। तर बटाट्याचं मिरचू मी तयार केलेली याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बटाट्याचं मिरचू बनवून दाखवणार आहे आणि बटाट्याचं मिरचू तयार झाल्यानंतर पावामध्ये बटाट्याचं मिरचू टाकून ते गरम करून कसं खायचं ते हे तुम्हाला सांगते, कारण खूपच छान आणि भारी लागतं। आणखीन म्हणजे बटाट्याचं मिरचू हे आपण उपासाला सुद्धा खाऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये फक्त आहे बटाटा, शेंगदाणे, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि तेल। तर हे बटाट्याचं मिरचू कसं तयार करायचं झटपटीने थोडक्या साहित्यामध्ये अतिच चवीला भारी। तर हे बटाट्याचं मिरचू पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। कढई गरम करायला ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाणे आणि मिरची तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकता। तिखटाला तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। तर आता हे शेंगदाणे आपण खरपूस भाजायचे आहेत। शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घ्यायचे बघा, मस्त खरपूस भाजायचे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट तयार करायचं आहे। तर ते शेंगदाणे पूर्ण मी भाजून घेते मस्त। शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला हिरवी मिरची मस्त खरपूस भाजायची आहे, थोडंसं तेल घालून। शेंगदाणे मस्त बघा खरपूस भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे काढून घेते आणि आपण हिरवी मिरची भाजायला घेऊ। आता आपण भाजूया हिरवी मिरची। सगळ्यात पहिला आपण हिरवी मिरची अशीच आपली सुक्की भाजून घ्यायची आहे। थोडीशी सुक्की मिरची भाजून झाली की त्याच्यामध्ये घालायचंय अगदी थोडंसं तेल। बघा सुक्की मिरची मी फक्त अशी भाजून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं तेल। मिरचीमध्ये तेल घालताना अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, चमच्यावर जेवढं बसेल तेवढं, आणि गॅस कमी करायचा आहे, कारण मिरची आहे फटाफट तेल टाकल्यानंतर उडू शकते। त्यामुळे जरा सांभाळूनच हिरवी मिरची अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे। आता बघा ही मिरची भाजून झालेली आहे, मी काढून घेते। मिरची काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घालूया आपण कढईमध्ये तेल। तेल पुरेसं घालायचं आहे, तुम्हाला जसं तेल पाहिजे तुम्ही तेल घालू शकता, कमी जास्त। तेल आपण थोडं गरम होऊ देऊया। तेल छान गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये घालूया आपण बटाटा घातल्यानंतर आपण बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हा बटाटा मीठ आणि तेलामध्ये चांगला फ्राय करायचा, 2 मिनिटं मस्त फ्राय करून घ्यायचं। आता हा 2 मिनिटं आपण मस्त बटाटा तेला मिठामध्ये फ्राय केलेला आहे। आता याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण। आता तेला मिठामध्ये आपण बटाटा चांगला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे, वाफेवरती शिजवायचा आहे। आता हिरव्या मिरचीमध्ये मी घालते चवीनुसार मीठ। फक्त मिरची आणि मीठ आपण उखळामध्ये कुटून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं वेगळं कूट तयार करायचं आहे। तुमच्याकडे उकळी नसेल तर तुम्ही मिक्सरला करू शकता बारीक। तर मी तर हे दोन्हीचं कूट करून घेते। मिरचीचा ठेसा तयार करून घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे आणि आता बटाटा वाफेवर शिजलाय का हा आपण बघूया। बघा बटाटा आपण थोडा असा वाफेवर शिजलेला आहे, तर स्मॅश करून घ्यायचा आणि याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचा ठेसा। जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। तर मी कमीच घेते कारण मुलांना खायचं आहे त्यासाठी। आता मिरचीचा ठेसा आणि शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये पूर्ण मी मिक्स, आता हा बटाटा एकजीव करणार आहे। हे झालं बघा बटाट्याचं मिरचू तयार। आता पावामध्ये टाकून मी गरम करणार आहे बटाट्याचं मिरचू, जे माझ्या मुलांना खूप आवडतं। तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा पावासोबत खाऊ शकता, किंवा उपास असेल तर तुम्ही वरईच्या तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा बटाट्याचं मिरचू हे खाऊ शकता। तर आता मी हे बाजूला काढून घेते कढई, ह्याच्यावर तवा ठेवते। हे 2 पाव मी घेतलेले आहेत, असे खुल्ले करून घेतलेले आहेत। आणि जे बटाट्याचं मिरचू आहे ते बटाट्याचं मिरचू बघा मी हे असं पावात लावून घेते। खूपच छान आणि भारी मस्त लागतं, माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी असं बनवत असते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा। आता हे बघा दोन्ही पावात मी टाकून घेतले। आता हे पाव मी असे बंद करून घेते।
आता तवा गरम झालेला आहे, तव्यावर मी तेल घालते. तेल घाला किंवा तूप घाला, पण तेलच चांगलं लागतं. तर पूर्ण तव्याला मी तेल लावून घेते आणि ह्याच्यावरती पाव ठेवून घेते आणि पावाला पण असं वरतून तेल लावून घेते आणि मस्त असे क्रिस्पी पाव तयार करते. तोपर्यंत बटाट्याचं मिरचू ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते. हे झालं बटाट्याचं मिरचू. आता पाव गरम करून घ्या मस्त. पलटी करूया. पलटी करून अजून मस्त गरम करून घेऊया. पलटी करूया. मस्त गरम झालेले आहेत पाव. मी प्लेटमध्ये काढून घेते. पहिला गॅस बंद करून घेते. प्लेटमध्ये काढून घेते. मस्त बघा हे पाव किती छान गरम झालेत आणि असे गरम गरम मस्त खायचं बघा. आता बटाट्याचं मिरचू मी ते पावामध्ये टाकून गरम केलेलं आहे. याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.